श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. 15 तारखेला आलेली आहे दत्त जयंती आणि या दत्त जयंती निमित्तानं आपण सर्वांनी गुरुचरित्राचं पारायण हे सुरू केलेलं आहे. दत्त जयंती ही नेमकी कधी आहे तर काही बाकी कॅलेंडरमध्ये दत्त जयंती ही 14 डिसेंबरला दाखवलेली आहे, तर आपल्या दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रानुसार दत्त जयंती ही 15 डिसेंबरला आहे. दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये दत्त जयंती ही 15 डिसेंबरला साजरी केली जाईल आणि बऱ्याच ठिकाणी जिथे दत्त मंदिरं आहेत, दत्त महाराजांचे मठ आहे, तर तिथे दत्त जयंती ही 14 डिसेंबरला संध्याकाळी साजरी केली जात असते. मग तुम्ही या दोन्ही दिवशी दत्त मंदिरामध्ये म्हणा किंवा केंद्रामध्ये जाऊन दत्त जयंती साजरी केली तरीसुद्धा चालेल. फक्त उपवास हा तुम्हाला एकच दिवशी करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच संपूर्ण माहिती बघणार आहोत की दत्त जयंती ही आपल्याला कशी साजरी करायची आहे, दत्त जयंतीचा उपवास आपल्याला कधी आणि कसा करायचा आहे आणि त्याचप्रमाणे दत्त जयंती निमित्ताने कोणत्या सेवा कराव्यात याबद्दल संपूर्ण माहिती ही मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी दत्त जयंती निमित्तानं गुरुचरित्राचं पारायण हे 8 डिसेंबरला सुरू केलेलं आहे. तर ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण हे 8 डिसेंबरला सुरू केलेलं आहे तर त्यांनी दत्त जयंतीचा उपवास हा 14 तारखेला करायचा आहे आणि गुरुचरित्र पारायणाची सांगता ही 15 डिसेंबरला रविवारी करायची आहे. आणि ज्यांनी 9 डिसेंबरला दत्त जयंतीचं पारायण हे सुरू केलेलं असेल गुरुचरित्राचं तर त्यांनी 15 डिसेंबरला दत्त जयंतीचा उपवास करायचा आहे आणि 15 तारखेलाच उपवास करून दत्त जन्माच्या सेवासुद्धा करायच्या आहेत आणि गुरुचरित्र पारायणाची सांगता ही 16 डिसेंबरला करायची आहे. आता ज्यांनी काहीच सेवा ही या 7 दिवसांमध्ये केली नसेल आणि त्यांनासुद्धा दत्त जन्माचा उपवास करायचा असेल तर त्यांनी तो 14 तारखेला केला तरीसुद्धा चालेल किंवा 15 तारखेला केला तरीसुद्धा चालेल. पण फक्त या दोन्ही दिवसांपैकी तुम्हाला ज्या दिवशी उपवास करणं शक्य असेल तर त्यांनी तो त्याच दिवशी करायचा आहे. 14ला करायचा किंवा 15ला करायचा आहे. आपल्या स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये दत्त जन्मोत्सव हा 15 तारखेला दुपारी 12:39 साजरा केला जाईल आणि त्या दिवशी तुम्ही केंद्रामध्ये जाऊन केंद्रामध्ये ज्या काही सेवा ह्या होत असतात तर त्या सेवेमध्ये सहभागी व्हायचं आहे. ज्या सेवेकरांनी गुरुचरित्राचं पारायण हे केंद्रामध्ये केलं असेल तर त्यांच्याकडनं या सगळ्या सेवा केंद्रामध्ये होतीलच. पण तरीसुद्धा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती, तसंच तुमच्या घरामध्ये जर दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर आपल्याला या मूर्तीची, फोटोची सुद्धा पंचोपचार विधीपूर्वक पूजा करायची आहे. दत्त महाराजांचा फोटो मूर्ती किंवा स्वामी महाराजांची फोटो मूर्ती आपल्याकडे असल्याकारणाने आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी या फोटोची किंवा मूर्तीची पूजा ही करायचीच आहे. त्यासाठी आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर दत्त महाराजांचा किंवा स्वामी महाराजांचा फोटो तुमच्याकडे असेल तर तो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्या फोटोला तुम्हाला अष्टगंध, चंदन हे लावायचं आहे. आणि जर तुमच्याकडे दत्त महाराजांची किंवा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक तुम्ही पंचामृताने किंवा पाण्याने किंवा दुधाने सुद्धा करू शकतात. आणि हा अभिषेक करत असताना तुम्हाला काही सेवासुद्धा करायच्या आहेत आणि या सेवा करताना तुम्हाला पंचामृताने, दुधाने किंवा पाण्याने ज्याच्याने तुम्ही अभिषेक करत आहात तर अभिषेक करताना सर्वात प्रथम तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष हे पठण करायचं आहे. गणपती अथर्वशीर्षाची फलश्रुती तुम्हाला पठण करण्याची गरज नाही. त्यानंतर 16 वेळा तुम्हाला पुरुष सूक्त म्हणायचं आहे आणि 16 वेळा श्री सूक्त पठण करायचं आहे. जर तुम्हाला वेळेअभावी 16 वेळा पुरुष सूक्त आणि 16 वेळा श्री सूक्त पठण करणं जमत नसेल तर तुम्ही एक वेळा तरी नक्की पठण करायचं आहे आणि त्यानंतर 1 वेळा पवमान सूक्त हे म्हणायचं आहे. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ही सगळी स्तोत्र दिलेली आहेत. तिथे बघून तुम्ही हे स्तोत्र म्हणायची आहेत आणि ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर त्यांनी यूट्यूबला सर्च करून ही सेवा केली तरीसुद्धा चालेल. पण फक्त ही स्तोत्र पठण करत असताना किंवा श्रवण करत असताना आपल्याला अभिषेक हा थांबवायचा नाही आहे. अभिषेक हा आपला सतत सुरू राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. पवमान सूक्त पठण करून झाल्यानंतर 1 वेळा आपल्याला रामरक्षा स्तोत्र पठण करायचे आहे. रामरक्षा स्तोत्रातील पहिले 1 ते 9 ओव्याच आपल्याला पठण करायचे आहेत. संपूर्ण रामरक्षा आपल्याला पठण करायची नाही आहे. आता ज्यांना कोणाला ही सगळी स्तोत्र पठण करायला किंवा श्रवण करायला सुद्धा जमणार नाही तर त्यांनी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत सुद्धा अभिषेक केला तरीसुद्धा चालेल. पण ज्यांना लिहिता वाचता येतं आणि ज्यांना ही स्तोत्र म्हणता येतात
किंवा ज्यांना मोबाईलवर सर्च करून ही स्तोत्र श्रवण करता करता ही सेवा करता येईल तर त्यांनी ती तशीच करायची आहे। तर याप्रमाणे स्वामी महाराजांच्या किंवा दत्त महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना ही सेवा आपल्याला करायची आहे। आणि जर स्वामी महाराजांचा किंवा दत्त महाराजांचा फोटो तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। आणि जर हा फोटो तुम्ही एका पाटावर जरी ठेवला तरीसुद्धा चालेल, किंवा देवघरामध्येच तुम्हाला जर हा फोटो ठेवता येत असेल तर तुम्ही तो देवघरामध्येच ठेवला तरीसुद्धा चालेल। आणि या फोटोची पूजा करून झाल्यानंतर ही जी स्तोत्र मी तुम्हाला सांगितली आहे तर ती तुम्ही नुसतीच पठण केली तरीसुद्धा चालेल, कारण आपल्याला मूर्तीवर अभिषेक करता येतो पण फोटोवर अभिषेक करता येत नाही। त्यामुळे फोटो नुसता पुसून घ्यायचा आहे आणि ही सगळी स्तोत्र आपल्याला देवघरासमोर बसूनच हात जोडून पठण करायची आहेत। मूर्तीला तुम्ही अभिषेक करून झाल्यानंतर ती मूर्ती तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे। आणि हे अभिषेक केल्याचं पाणी जे आहे तर ते तुम्ही सर्वांनी मिळून, आपल्या घरातील सर्वांनी मिळून तीर्थ म्हणून प्राशन करायचं आहे। आणि उरलेलं पाणी हे इतर कुठल्याही झाडाला तुम्ही टाकू शकतात, किंवा मग तुम्ही हे पाणी तुमच्या घरामध्ये थोडं थोडं शिंपडूसुद्धा शकतात। स्वामी महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून झाल्यानंतर ती जर तुम्हाला एका वेगळ्या पाटावर ठेवायची असेल तर तुम्ही ती तशीसुद्धा ठेवू शकतात, किंवा तुमच्या देवघरामध्ये तुम्ही ठेवली तरीसुद्धा चालेल। त्यानंतर स्वामी महाराजांचं अत्यंत प्रिय हिना हत्तर हे आपल्याला स्वामी महाराजांच्या मूर्तीला लावायचं आहे। तसंच जर मूर्तीला परिधान करण्यासाठी जर तुमच्याकडे काही वस्त्र असतील तर ते वस्त्रसुद्धा तुम्हाला स्वामी महाराजांच्या किंवा दत्त महाराजांच्या मूर्तीला घालायचे आहेत। त्यानंतर स्वामी महाराजांच्या मूर्तीला अष्टगंधा चंदन हे लावून घ्यायचं आहे। आणि स्वामी महाराजांना, आपल्या गुरूंना आवडता रंग आहे तो म्हणजे पिवळा, तर त्यामुळे या दिवशी दत्त महाराजांच्या किंवा स्वामी महाराजांच्या मूर्तीला, फोटोला तुम्हाला पिवळ्या रंगाची फुलेही अर्पण करायची आहेत। त्यामध्ये जर तुम्हाला चाफ्याची फुलं मिळाली तर ती तुम्ही नक्की अर्पण करा, कारण चाफ्याची फुलं ही स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना अत्यंत प्रिय आहेत। आपण जेव्हा या सेवेला सुरुवात करू, अभिषेकाला म्हणा किंवा पूजेला म्हणा, तर सर्वात प्रथम आपल्याला दिवा हा आधीच प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि धूप अगरबत्तीसुद्धा आधीच लावून घ्यायची आहे। आणि स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना फुलं अर्पण करून झाल्यानंतर धूपदीप आपल्याला ओवाळायचा आहे। आणि तसंच या दिवशी दत्त जयंतीचा उपवास असल्याकारणाने आपल्याला फळांचा नैवेद्य हा दाखवायचा आहे। दत्त जयंतीचा उपवास हा एकादशीसारखा करावा लागतो। ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण हे लावलेलं आहे तर त्यांनी दत्त जयंतीचा उपवास हा करायचाच आहे। आणि ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण हे लावलं नसेल पण तरी त्यांनासुद्धा जर दत्त जयंतीचा उपवास करायचा असेल तर तो त्यांच्या तब्येतीला जर झेपत असेल तर त्यांनी तो करायचा आहे। पण हा उपवास आपल्याला एकादशीसारखाच करायचा आहे। दोन्हीही वेळेस आपल्याला फराळ करायचा आहे, फळं खायची आहेत। आणि नैवेद्यामध्ये सुद्धा आपल्याला फळांचा नैवेद्य, दूध साखरेचा नैवेद्य, खडीसाखरेचा नैवेद्य किंवा ड्रायफ्रूटचा नैवेद्य हा दाखवायचा आहे। तुमच्या घरात जर काजू बदाम असतील तर तुम्ही त्याचा नैवेद्य हा दाखवायचा आहे। आणि यापैकी जर तुम्हाला काहीच शक्य नाही झालं तर अगदी दूध साखरेचा जरी नैवेद्य तुम्ही दाखवला तरीसुद्धा चालेल। उपवास करणारी व्यक्ती जे खाईल तर त्याचाच नैवेद्य हा दाखवायचा आहे। या दिवशी उपवास करणाऱ्यांनी सुद्धा बगर ही चुकूनही खायची नाहीये, तर दोन्ही वेळेस फळं खायची आहेत। त्याचप्रमाणे तुम्ही राजगिरा लाडूसुद्धा खाऊ शकतात। तर याप्रमाणे ही सगळी सेवा आपण सकाळीच करायची आहे। आणि दत्त महाराजांना किंवा स्वामी महाराजांना नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर आरतीसुद्धा करायची आहे। मग यामध्ये तुम्ही नित्यम सेवेमध्ये ज्या काही आरत्या दिल्या आहेत तर त्या आरत्या करायच्या आहेत। किंवा मग तुमच्याकडे हे पुस्तक नसेल तर मग तुम्हाला ज्या आरत्या करता येत असतील, ज्या आरत्या माहीत असतील तर त्या आरत्या तुम्हाला करायच्या आहेत। मग यामध्ये तुम्ही गणपती बाप्पांची आरती करू शकतात, दत्त महाराजांची आरती करू शकतात, देवीची आरती करू शकतात। तुम्हाला ज्या आरत्या माहीत असतील त्या आरत्या तुम्ही करू शकतात। आणि ही सगळी सेवा तुम्ही 10 वाजेपर्यंत केली तरीसुद्धा चालेल। आणि दत्तांचा जन्म हा दुपारी 12:39 झालेला आहे। त्यामुळे दत्तजन्मानिमित्त आपल्याला गुरुचरित्रातील जो 4था अध्याय आहे तर तो शार्प 12:15 वाजता पठण करायचा आहे। गुरुचरित्रातील या 4थ्या अध्यायामध्ये दत्तजन्माचं वर्णन केलेलं आहे। त्यामुळे या 4थ्या अध्यायाचं पठण आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी 15 डिसेंबरला बरोबर 12:15 वाजता पठण करायचं आहे। आणि हा अध्याय आपल्याला संपूर्ण पठण करायचा नाहीये, तर तो 41व्या ओवीपर्यंतच आपल्याला पठण करायचा आहे। म्हणे अतिथी बाळे माझी, अतिथीची बाळे झाली, तर या ओवीपर्यंतच आपल्याला हा 4था अध्याय पठण करायचा आहे। आणि इतका हा अध्याय पठण करून झाल्यानंतर आपल्याला 3 वेळा थोड्या मोठ्या आवाजामध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हणायचं आहे। आणि त्यानंतर 12:39 आपल्याला आरत्या करायच्या आहेत। आणि या आरत्यांमध्ये गणपती बाप्पांची, दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची अशी आपल्याला आरती करायची आहे। तर याप्रमाणे आपल्याला दत्त जन्मोत्सव हा साजरा करायचा आहे।
दत्त जन्मोत्सव हा तुम्ही तुमच्या घरी या पद्धतीने साजरा करू शकतात। आणि जर तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन हा दत्त जन्मोत्सव साजरा करत असाल तर तिथे जाऊन तुम्ही तो नक्की साजरा करू शकतात। जरी तुम्ही दत्त जन्मोत्सव हा केंद्रामध्ये जाऊन साजरा करत असाल तरी सुद्धा तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा फोटो मूर्ती असेल तर तुम्हाला तुमच्या घरी असलेल्या फोटोची मूर्तीची अभिषेक करून पूजा करायची आहे आणि नैवेद्य सुद्धा दाखवायचाच आहे। आणि जर तुम्हाला केंद्रामध्ये जाऊन दत्त जन्म हा साजरा करता येत नसेल तर तुम्ही घरीच सांगितल्याप्रमाणे 12:15 वाजता गुरुचरित्रातील 4था अध्याय पठण करायचा आहे आणि बरोबर 12:39ला दत्त जन्मोत्सव झाल्यानंतर आरत्या करायच्या आहेत। तर याप्रमाणे आपल्याला दत्त जयंतीही साजरी करायची आहे। आणि तसंच या दिवशी आपण कोणकोणत्या सेवा या करू शकतो तर या दिवशी आपण गुरुचरित्र या ग्रंथातील 14वा आणि 18वा अध्याय हा पठण करू शकतो। त्याचप्रमाणे दत्तबावनी ही सुद्धा तुम्ही पठण करू शकतात। तसंच स्वामी समर्थ महाराजांच्या स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचा सुद्धा एक पाठ हा तुम्ही करू शकतात। किंवा मग तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात, 11 वेळा तारक मंत्राचं पठण करू शकतात किंवा एखाद्या दत्त मंत्राचा सुद्धा जप करू शकतात किंवा मग तुम्ही एकश्लोकी गुरुचरित्र या स्तोत्राचं सुद्धा पठण करू शकतात। आणि तसंच संक्षिप्त गुरुचरित्र सार या ग्रंथाचं सुद्धा तुम्ही पारायण करू शकतात। तुम्हाला जी काही दत्तसेवा माहिती असेल तर ती दत्तसेवा तुम्ही या दिवशी करू शकतात आणि दिवसभर अखंड नामस्मरण सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकतात। त्याचप्रमाणे या दिवशी अन्नदानाला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, त्यामुळे या दिवशी तुम्ही तुमच्या यथाशक्ती अन्नदान हे सुद्धा नक्की करा। दत्त महाराजांना पिवळी फळं ही अत्यंत प्रिय आहेत, मग त्यामुळे तुम्ही या दिवशी केळी ही सुद्धा गोरगरजू गरीब व्यक्तींना देऊ शकतात। एखाद्या दत्त मंदिरामध्ये जाऊन तुम्ही केळी ही नैवेद्य म्हणून तिथे सुद्धा अर्पण करू शकतात आणि गोरगरजू व्यक्तींमध्ये ती वाटू शकतात। तसंच पिवळी मिठाई सुद्धा तुम्ही गोरगरजू व्यक्तींना देऊ शकतात किंवा जर तुम्हाला इतर काही अन्न हे दान करता येत असेल तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी नक्की करा। आणि तसंच या दिवशी आपल्याला कुत्र्यांना सुद्धा नक्की एखादी चपाती पोळी ही खाऊ घालायची आहे आणि गायला सुद्धा नक्की खाऊ घालायचं आहे। तर याप्रमाणे दत्त जन्मोत्सव हा आपल्याला 15 डिसेंबरला साजरा करायचा आहे आणि या सगळ्या सेवासुद्धा आपल्याला त्या दिवशी करायच्या आहेत। तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की आपल्याला दत्त जयंती ही कशी साजरी करायची आहे आणि कोणत्या सेवा या करायच्या आहेत। तुम्हीसुद्धा सर्वांनी याप्रमाणे दत्त जयंती ही साजरी करा आणि या सगळ्या सेवा करा। तुम्हा सर्वांवर दत्तकृपाही होईल आणि त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या नक्की पूर्ण होतील। तुमच्या गाठीशी खूप मोठे पुण्य हे बांधले जाईल। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।